चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथे पाणी टंचाई व पाणी चोरी संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची जाहीर सभा उत्साहात संपन्न. चाळीसगाव तालुक्यातील मौजे शिंदी येथे गावातील गंभीर पाणी टंचाई, पाणी चोरी तसेच नागरिकांच्या मूलभूत पाण्याच्या हक्काच्या प्रश्नावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने रविवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सभेच्या प्रारंभी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते शहीद जवान संभाजी पानसरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. सभेसाठी गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच विशेषतः नवतरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील पाणी टंचाईमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत ग्रामस्थांनी यावेळी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. गावातील पाणी चोरीच्या प्रकारांमुळे सामान्य नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष नवनाथ मांडे यांची जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीची घोषणा होताच उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. नवनियुक्त जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष नवनाथ मांडे यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की शिंदी गावातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत पूर्णपणे मार्गी लागत नाही तोपर्यंत मी 1 इंचही मागे हटणार नाही. गावकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरून लढा देईल. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून गावकऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याचे जोरदार स्वागत केले. तसेच संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष योगेशभाई ननावरे यांनी देखील आपल्या भाषणातून ग्रामस्थांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला. गावातील पाणी प्रश्नावर संघटना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज सिंह प्रदीप पाटील यांनी आपल्या भाषणात संघटनेतील पदापेक्षा कार्याला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले. संघटनेत मोठे पद महत्त्वाचे नसून पदाधिकाऱ्यांनी केलेले काम अधिक महत्त्वाचे असते. जळगाव जिल्हाध्यक्ष नवनाथ मांडे व जिल्हा उपाध्यक्षा मनीषा मांडे यांनी केलेल्या कार्यातून संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना कायम जनतेच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले. गावातील पाणी प्रश्न, प्रशासनातील दुर्लक्ष तसेच नागरिकांच्या अडचणींबाबत संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल व गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सभेदरम्यान अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, ब्रिक्स मानवाधिकार मिशन तसेच अखिल भारतीय लघु उद्योग विकास संघटना यांच्या राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. शिंदी गावातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या या सभेमुळे गावातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी संघटनेच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित असल्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद करतो. आज आपल्या इथे येण्याचं कारण मात्र एकच आहे. हे गावाचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो आपण कसा सोडवायचा. आपण बघत आहोत गेल्या अनेक वर्षापासून या गावकऱ्यांनी हा प्रश्न मांडला, यासाठी निवेदन दिले, प्रशासनाचा पाठपुरावा केला, तरी पण ते समस्या पूर्णपणे सुटलेली नाही आहे. त्यामुळे आपल्या संघटनेचे कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष नवनाथ मांडे आणि जिल्हा उपाध्यक्ष मनीषा मांडे यांनी मागच्या महिन्यामध्ये ह्या गावात आमरण उपोषण केला. हा उपोषण 5 दिवस चालला. त्यानंतर बाबा यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं आले आणि यांचं उपोषण पूर्णपणे सोडण्यात आलं. तर मी आपल्या ह्या दोघं कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण यांचा जो लढा आहे ते खूप प्रेरणादायक आहे आणि मी सगळे कार्यकर्त्यांना यांच्यापासून शिकून घेण्यासाठी माझे भावना व्यक्त करतो. कारण मित्रांनो, आपल्या संघटनेमध्ये अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत जो आपल्या पदाचा पूर्णपणे उपयोग करत नाही. मोठ्या पदाने कुठला पदाधिकारी मोठा होत नसतो, तो आपल्या कार्यानेच मोठा होत असतो. तर आपल्या संघटनेमध्ये आपण सर्व असेच युवक तरुणांना आणायला पाहिजे, कारण आपल्या संघटनेमध्ये असे धाडसी कामं करण्यासाठी तरुणांची गरज आहे. आणि मी शेवटी एवढे बोलतो की आपण हे संघर्ष करत आहोत हे कुठल्या व्यक्तीबद्दल करत नाही, तर हे सामान्य नागरिकाच्या सामान्य प्रश्नाचा, सामान्य हक्काचा,
यासाठी लढत आहोत. पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि जोपर्यंत सगळ्या घरांमध्ये पाणी पुरत नाही तोपर्यंत आपल्या संघटनेचं कार्य चालत राहणार आणि आपल्या संघटनेचं कार्य असंच चालत राहणार जोपर्यंत पूर्ण भारतामध्ये हे भ्रष्टाचार संपणार नाही. तर शेवटी हे सगळे उपस्थित असलेले सगळ्यांचे धन्यवाद करतो. 2 शब्द संबोधतो. धन्यवाद.